तुम्हा सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे। तर आज थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात। तर 3 योजनेचे पैसे, त्यामध्ये आज पीक विमा, अतिवृष्टी व नमो शेतकरीचा हप्ता, जे की सर्व शेतकरी बांधवांसाठी खुशखबर आहे। तर नमो शेतकरीचे 2,000 रुपये, अतिवृष्टीचे 36,000 आणि पीक विम्याचे 17,000 रुपये हेक्टरप्रमाणे। आता तुमचं या जिल्ह्यांमध्ये नाव आहे का लगेच चेक करा। जिल्ह्यांची यादी इथं जाहीर झालेली आहे। तर या नवीन जिल्ह्यांमध्ये अमरावती, वाशिम, नागपूर, पुणे, रत्नागिरी, नाशिक, धुळे, नंदुरबार, अहिल्यानगर। तर आजपासून नमो शेतकरी योजना, पीक विमा, अतिवृष्टी भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात। तर नमो शेतकरीसाठी 2,000 रुपये, PM किसानचा जो काही हप्ता आहे ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे। त्यानंतर पीक विमा 17,000 रुपये, अतिवृष्टी 36,000 रुपये। तर पुण्यामध्ये नमो शेतकरीचे 2,000 रुपये ते जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। पीक विम्याचे जे काही 17,000 रुपये हेक्टरप्रमाणे, जे की पुण्यामध्ये सुद्धा वाटप सुरू झालेले आहे। अतिवृष्टी भरपाई 36,000 रुपये, जी की पुण्यामध्ये जमा होण्यास सुरुवात, म्हणजे वाटपाची स्थिती इथं सुरू झालेली आहे। नाशिकमध्ये नमो शेतकरीचा हप्ता इथं जमा झालेला आहे आणि पीक विमा इथं पेंडिंग आहे। लवकरच त्या संदर्भात वाटपाबद्दल अपडेट येईल, तर आपल्या चॅनलला तुम्हाला अपडेट मिळेल। अतिवृष्टी भरपाई 36,000 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे, जे की अर्धवट वाटप इथं झालेलं आहे। बाकीचा जो काही अर्धा वाटप राहिलेला आहे ते 2 ते 3 दिवसाच्या आत जमा होईल, त्या संदर्भात अपडेट आल्यानंतर। जळगावमध्ये सुद्धा नमोचे 2,000 रुपये जमा होण्यास सुरुवात, पीक विमा 17,000 रुपये जमा होण्यास सुरुवात आणि अतिवृष्टी भरपाई जे काही जळगावमध्ये पेंडिंग आहे, तर लवकरच जे काही वाटप इथं होणार आहे। धुळेमध्ये सुद्धा नमो शेतकरीचे 2,000 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। पीक विम्याचे 17,000 रुपये हेक्टरप्रमाणे जमा होण्यास सुरुवात आणि अतिवृष्टीसुद्धा वाटप इथं 36,000 रुपये याप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। वाटप देखील सुरू। नंदुरबारमध्ये नमो शेतकरीचे 2,000 रुपये जमा झालेले आहे। पीक विमा पेंडिंग आहे आणि अतिवृष्टी भरपाईसुद्धा पेंडिंग आहे। लवकरच त्या जिल्ह्यांमध्ये वाटप इथं होणार आहे। त्यानंतर इथे आपलं नगरमध्ये ज्या नमो शेतकरीचे 2,000 रुपये खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात, पीक विमासुद्धा 17,000 रुपये जमा होण्यास सुरुवात आणि अतिवृष्टी भरपाई 36,000 रुपये वाटप आता सुरू झालेलं आहे। सोलापूरमध्ये 2,000 रुपये खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात, पीक विमा पेंडिंग आहे, अतिवृष्टी वाटप सुरू झालेलं आहे 36,000 रुपये, अर्धवट वाटप इथं झालेलं आहे। त्यानंतर इथं लवकरच अपडेट येईल। साताऱ्यामध्ये 2,000 रुपये नमोचे जमा झालेले आहे। पीक विमा वाटप देखील सुरू झालेलं आहे, पण अतिवृष्टी भरपाई वाटपास व्हायची राहिलेली आहे, पेंडिंगमध्ये आहे सध्या। सांगलीमध्ये नमो शेतकरीचे 2,000 रुपये खात्यात जमा झालेले आहे। पीक विम्याचे सुद्धा 17,000 रुपये वाटप सुरू झाला आणि अतिवृष्टीसुद्धा वाटप सुरू, जे की सांगलीमध्ये तिन्ही योजनेचे पैसे खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात आणि कोल्हापूरमध्ये नमोचे 2,000 रुपये खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात, पण पीक विमा पेंडिंग आहे आणि अतिवृष्टीसुद्धा पेंडिंग आहे। आता जसे की तुमचे पंचनामे इथं पूर्ण होतील, पंचनामे पूर्ण झाल्याच्या नंतरच तुमच्या खात्यात पैसे इथं जमा होईल तुमच्या जिल्ह्यात। रत्नागिरीमध्ये नमोचा सुद्धा हप्ता खात्यामध्ये जमा, पीक विमासुद्धा 17,000 रुपये आणि 36,000 रुपये अतिवृष्टीसुद्धा वाटपास सुरुवात। त्यानंतर इथे आपलं सिंधुदुर्गमध्ये सुद्धा 2,000 रुपये खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात, पीक विमा वाटपसुद्धा 17,000 रुपये हेक्टरप्रमाणे जमा होण्यास सुरुवात, पण अतिवृष्टी पेंडिंग आहे, अर्धवट जे काय आहे सिंधुदुर्गमध्ये। ठाणेमध्ये नमो शेतकरीचे 2,000 रुपये जमा, पीक विमा इथं पेंडिंग आहे, अतिवृष्टी भरपाई 36,000 रुपये हेक्टरप्रमाणे वाटप सुरू आहे, अर्धवट वाटप झालेलं आहे। त्यानंतर इथे आपलं मुंबई उपनगर, तर यामध्ये 2,000 रुपये नमो शेतकरीच्या खात्यामध्ये जमा। त्यानंतर पीक विमासुद्धा यामध्ये जिल्ह्यांमध्ये पेंडिंग आहे आणि अतिवृष्टीसुद्धा पेंडिंग आहे, लवकरच वाटप होणार आहे। पालघरमध्ये नमो शेतकरीचे 2,000 रुपये खात्यामध्ये जमा, पीक विम्याचे 17,000 रुपये आणि अतिवृष्टीचे 36,000 रुपये पालघरमध्ये, तिन्ही याचे पैसे खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात। त्यानंतर इथे आपलं रायगड, नमोचे 2,000 रुपये खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात, पीक विमा पेंडिंग आहे आणि अतिवृष्टीसुद्धा पेंडिंग आहे, कुठं रायगडमध्ये। बीडमध्ये नमो शेतकरीचे 2,000 रुपये खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात, पीक विमा 17,000 रुपये आणि अतिवृष्टी 36,000 रुपये आता नमोचे सुद्धा खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात, अतिवृष्टी आणि पीक विमासुद्धा खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात। लातूरमध्ये नमो शेतकरीचे 2,000 रुपये खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात, पीक विमा पेंडिंग आहे, अतिवृष्टी 36,000 रुपये वाटप सुरू आहे, अर्धवट वाटप झालेलं आहे। उस्मानाबादमध्ये नमो शेतकरीचे 2,000 रुपये खात्यामध्ये जमा, पीक विम्याचे 17,000 रुपये वाटपसुद्धा सुरू, पण अतिवृष्टीचे पैसे इथं पेंडिंग आहे, लवकरच वाटप इथं होणार आहे। तर आता यामध्ये येते जालना,
जालन्यामध्ये नमो शेतकरीचे 2000 रुपये वाटप सुरू. पीक विमा इथं पेंडिंग आहे. अतिवृष्टी भरपाई वाटप सुरू झालेला. तर आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 10,000 रुपये हेक्टरीप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रब्बी अनुदान वाटप शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. ज्यांना कोणाला रब्बी अनुदान मिळालेलं नसेल तर त्यांनी कमेंट करून नक्की सांगा. त्यानंतर इथे आपलं छत्रपती संभाजीनगरमध्ये नमोचे सुद्धा वाटप सुरू झालेले आहे 2,000 रुपये. पीक विम्याचे सुद्धा 17,000 रुपये आणि अतिवृष्टीचे 36,000 रुपये याप्रमाणे वाटप सुरू. नांदेडमध्ये नमोचं 2,000 रुपये जमा होण्यास सुरुवात आणि पीक विम्याचे 17,000 रुपये आणि अतिवृष्टी वाटप व्हायचं राहिलेलं आहे, पेंडिंगमध्ये आहे. परभणी, त्यानंतर इथे आपलं परभणी नमोचा हप्ता वाटप सुरू आणि पीक विमा आणि अतिवृष्टी पेंडिंग आहे, लवकरच वाटप होणार आहे. हिंगोलीमध्ये आपल्या इथे नमो शेतकरीचे 2,000 रुपये जमा होण्यास सुरुवात आणि अतिवृष्टी आणि पीक विमा हिंगोलीमध्ये वाटपास सुरुवात झालेली आहे. अमरावतीमध्ये नमोचे 2,000 रुपये खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात. पीक विम्याचे जे काही 17,000 रुपये आहे ते सुद्धा वाटप, पण अतिवृष्टी पेंडिंग आहे अमरावतीमध्ये. त्यानंतर अकोल्यामध्ये नमोचे 2,000 रुपये जमा होण्यास सुरुवात, पण पीक विमा इथं पेंडिंग आहे आणि अतिवृष्टी भरपाई इथं वाटप आहे. जे की अर्धवट जे काही झालेले जिल्हे आहेत तर त्या जिल्ह्यात लवकरच भरपाईची रक्कम खात्यामध्ये जमा होईल. वाशिममध्ये नमोचे सुद्धा 2,000 रुपये खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात. त्यानंतर पीक विम्याचे सुद्धा 17,000 रुपये आणि अतिवृष्टीचे 36,000 रुपये जमा होण्यास सुरुवात. यवतमाळमध्ये जे काही नमोचे 2,000 रुपये खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात, जे काही अतिवृष्टी भरपाई आहे ती पेंडिंग आहे आणि पीक विमा 17,000 रुपये हेक्टरप्रमाणे वाटप सुरू आहे. तर लवकरच त्या जिल्ह्यात अपडेट येईल. बुलढाण्यामध्ये 2,000 रुपये नमो शेतकरीचे खात्यामध्ये जमा आणि अतिवृष्टी आणि पीक विमा दोन्ही पेंडिंग आहे. त्यानंतर येथे नागपूरमध्ये आपलं नमो शेतकरीचे 2,000 रुपये खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात, पीक विमासुद्धा वाटप आणि अतिवृष्टीसुद्धा वाटप इथं सुरू झालेलं आहे, जे की नागपूरमध्ये. त्यानंतर इथे आपलं वर्धा, भंडारा आणि गोंदिया नमोचे दोन्ही याचे नमोचे खात्यामध्ये जमा, पण वर्ध्यामध्ये पीक विमा पेंडिंग आहे आणि अतिवृष्टी वाटपास सुरुवात झालेली आहे. भंडारामध्ये नमोचं जमा झालेलं आहे, पीक विमासुद्धा जमा झालेला आहे आणि अतिवृष्टी पेंडिंग आहे. आणि गोंदियामध्ये नमो शेतकरी, पीक विमा, अतिवृष्टी तिन्हीचं वाटप सुरू झालेलं आहे. पैसे का अडकतात, तर तुमचे पैसे का अडकलेले असेल तर यामध्ये तुमची KYC, बँकेची KYC अपूर्ण असेल, आधार लिंक नाही, बँक खाते इनॲक्टिव्ह झालेलं असेल तर त्यामुळे सुद्धा तुमचे पैसे तर रखडू शकतात. तर पुढील 48 तासात पेंडिंग जिल्ह्यांना मंजुरी प्रतीक्षेत. लवकरच त्याची जी काही अपडेट आहे ते आपल्या चॅनलवरती येणार आहे. अधिक माहितीसाठी तुम्हाला जर पैसे इथं मिळालेले नसेल तर तुम्ही तुमच्या आधारला बँक पासबुक लिंक आहे की नाही ते चेक करून घ्या. तर तुम्ही ग्रामसेवक, तलाठी, कृषी कार्यालयाची चौकशी करा. जर तुमचा क्लेम मंजूर झालेला नसेल तर अशांनी CSAमध्ये जाऊन सुद्धा चेक करून घ्या की तुमची ही KYC झाली की नाही. बरेच जणांना SMS इथं मिळत नाही. त्यानंतर पंचनामे झालेले जे काही जिल्हे आहेत पैसे वाटप सुरू व अप्रुव्हल, यामध्ये नाशिक, पुणे, धुळे, नगर, सोलापूर, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर, बीड, उस्मानाबाद, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, अमरावती, वाशिम, नागपूर. तर यामध्ये जे काही जिल्हे आहे 17 अप्रुव्हल, म्हणजे या जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू झालेलं आहे. नागपूर, वाशिम, अमरावती, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबाद, बीड, पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सांगली, सोलापूर, नगर, धुळे, नाशिक, पुणे. त्यानंतर वर्धा आणि गोंदिया 19 जिल्हे आहेत. त्यामध्ये पंचनामे पेंडिंग असलेले जे की अधिक बाकी वाटप व्हायचे राहिलेले जिल्हे, त्यामध्ये जळगाव, नंदुरबार, सातारा, कोल्हापूर, मुंबई उपनगर, रायगड, लातूर, जालना, नांदेड, परभणी, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, भंडारा. तर या जिल्ह्यांचा समावेश आहे. तर आता काही पंचनामे इथं अपलोड व्हायचे राहिलेले आहेत, तर आता लवकरच त्या संदर्भात अपडेट इथं येणार आहे. तर या 14 जिल्ह्यात लवकरच पीक विमा, अतिवृष्टी आणि नमोचा हप्ता इथं जमा होणार आहे. तर अशाच अपडेटसाठी व तुम्हाला जर कोणत्याच योजनेचा लाभ मिळालेला नसेल तर तुम्ही तक्रार करून सुद्धा पीक विमा मिळवू शकता, अतिवृष्टी भरपाई. तर त्यावरती आपल्या चॅनलवरती आपण व्हिडिओ अपलोड केलेला आहे, कशा पद्धतीने तुम्हाला तक्रार करायची आहे. तर अशाच अपडेटसाठी आणि नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.